चेंबूर नगरीमध्ये राजसाहेबांचं आगमन झालं, कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं, काय नाही, आज खरोखर चेंबूरवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण डॉक्टर नितीन देशपांडे साहेबांच्या या नेत्रालयाचं आज इथं उद्घाटन मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खरोखर चेंबूरमध्ये अशा एक मोठ्या हॉस्पिटलची गरज होती, जेणेकरून मान्य देशपांडे साहेबांनी अनेकांना जिथं सगळे इलाज संपले जातात तरीही त्यांनी दृष्टी आणून हे जग दाखवलेलं आहे अनेक रुग्णांना. त्या प्रकारची सेवा आम्हाला चेंबूरकरांना सुद्धा मिळते, याचा आनंद नक्कीच आहे. आणि मी आवाहन करतो चेंबूरकर जनतेला की खरोखर आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर खरोखर हे देशपांडे साहेबांचं हॉस्पिटल आपल्यासाठी उपलब्ध आहे. थँक्यू. आपल्या हस्ते हे उद्घाटन झालेले आहे, कशा प्रकारे आज रामकृष्ण नेत्रालय याचं माननीय श्री राजसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. रामकृष्ण नेत्रालय जे आज उद्घाटन झालं ते डॉक्टर नितीन देशपांडे आणि सुहास देशपांडे यांची हीच 6वी शाखा आहे. पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं की डोळ्याचं लेसरचं ऑपरेशन असं आपण म्हणतो, पण ॲक्च्युअली तुम्ही आज पाहिलं असेल की लेसरची मशीन आहे ज्याच्यामुळं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येतं, बोबळाचं ऑपरेशन करता येतं. आणि आता आपण पाहतोय की चष्मा आहे, पूर्ण चष्मा काढून टाकता येतो, किंवा पाठीमागचा रेटिनाला आपण म्हणतो डायबिटीजमध्ये खराब होतो. तर जे काही डोळ्याचे आजार होतात ह्या नवीन जे यंत्र आहेत याच्यामुळे त्याची माहिती मिळते, नुसतीच माहिती मिळते असं नाही, तर त्याच्यावर उपचार करता येतात. आणि म्हणून डोळ्याचे जे आता अत्याधुनिक उपचार आहेत यामुळे रुग्णांना जन्मभर चांगलं, म्हणजे 20व्या वर्षी जे दिसतं ते वयाच्या 90व्या वर्षी तेवढंच दिसू शकतं. अशा प्रकारच्या सगळ्या सोयींनी युक्त असं हे रुग्णालय आहे. माझ्या या रुग्णालयाला शुभेच्छा आहे. किती गरजेचं होता इथे चेंबूर सारख्या एरियामध्ये हॉस्पिटल? मला असं वाटतं की एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर सारख्या एरियामध्ये खूप गरजेचं याच्यासाठी होतं की तुम्हाला सगळ्यांना मोठ्या दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. आणि इथं जे लोक, इथले जे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी हे रुग्णालय त्यांना एकदम शेवटची जी आपण म्हणतो डोळ्याची सेवा आहे ते हे देऊ शकेल. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या डोळ्याच्या अडचणी आहेत त्या निश्चितच कमी होतील. सुरुवातीची किती शाखेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे, कशा सेवा उपलब्ध होणार? हे आमचे 6वी आमची शाखा आहे ही. आणि प्रत्येक शाखेमध्ये आम्ही लेटेस्ट जे आहे ते द्यायचाच नेहमी प्रयत्न करतो. इथे पण जे मशीन आपण लेसरचं आणलेलं आहे ते डी लेटेस्ट आहे त्या हिशोबाने, आणि एकदम सगळ्याचं सुसज्ज आहे. आणि आमची इच्छा आहे की चेंबूरकरांचं पण आम्ही सेवा करावी. आधी आमचा वाशीला आहे, सिऊडला आहे, ठाण्याला आहे, ते 2 आमचे मुलुंडला पण आहे. सर, चेंबूरकर जनतेला काय आवाहन करणार? आव्हान हेच की आपण जास्तीत जास्त आमच्या सेवेचा उपयोग करावा. आणि आमच्या इथे असं नाही आहे की बाबा हा गरीब आहे, श्रीमंत, असं नाही, सगळ्यांसाठी आपलं हे आहे. श्री रामकृष्ण नेत्रालयचे हे 6व्या शाखेचे उद्घाटन चेंबूर येथील एल्मर या बिल्डिंगमध्ये सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवर आज राजसाहेबांच्या हस्ते झालेले आहे. तर श्री रामकृष्ण नेत्रालय ही गेले 20 वर्षापासून कार्यरत आहे. आम्ही फुल NABH ॲक्रेडिटेड इन्स्टिट्यूट आहोत पेशंट सेंट्रिक आय केअरसाठी. आणि जगातली जी बेस्ट टेक्नॉलॉजी डोळ्यांच्या संबंधित आहे ते कार्ल झाइस जर्मनीची असो किंवा बाकी अद्ययावत कंपन्यांची असो, ती आम्ही सगळी इकडे आणलेली आहे. त्याच प्रकारे चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी ॲटॉस ही जर्मन टेक्नॉलॉजी आम्ही पश्चिम भारतात पहिल्यांदा इथे आणलेली आहे की अगदी सूक्ष्म छेदामध्ये आणि बिना फ्लॅप, आणि अशी ही प्रणाली फ्लॅपलेस प्रणाली म्हणतात त्याला, ब्लेडलेस, की काही मिनिटांमध्ये चष्म्याचा नंबर आपण ह्याच्याने काढून टाकू शकतो. तसेच डोळ्याच्या वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी जसं ग्लॉकोमा आहे, डायबिटीसमुळे होणारे पडद्याचे आजार आहेत, किंवा लहान मुलांना आजकाल चष्म्याचे नंबर आपण खूप बघतो, त्यांना ट्रीट करण्यासाठी ऑक्युलोप्लास्टी, असे वेगवेगळे डोळ्याचे जे सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आहेत ते आम्ही सगळ्या इकडे उपलब्ध करून दिलेले आहेत की जेणेकरून चेंबूरवासियांना ह्या अतिशय हायटेक अशा प्रणालींचे, आणि आमचे 11 कन्सल्टंट्स इकडे आहेत जे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीमध्ये ट्रेंड आहेत. जगातल्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समधून त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे, जसं शंकर नेत्रालय, LV प्रसाद, अरविंद हॉस्पिटलमध्ये ते बरेच वर्ष काम करून आता इकडे येणार आहेत. तसेच आमचा 100हून अधिक स्टाफ आहे जो आपल्या सगळ्या पेशंट्सच्या सेवेत इकडे कार्यरत राहील. तर या निमित्ताने आपण सगळे इकडे आलात त्याबद्दल आपली मनापासून आभार. चेंबूरमध्ये किती गरजेचा होता सुपर स्पेशालिटी जो आईचा आहे, काय किती गरजेचं? आपल्या सगळ्याच मुंबईचं आपण पॉप्युलेशन बघितलं तर खूप आहे. गरजू लोक आणि नेत्ररोग फार कॉमन आहे. जसं तुम्ही काचबिंदू म्हणलात तर 100त 2 जणांना काचबिंदू असतो आणि तो बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं की आहे. बरं, लहान मुलांचे चष्म्याचे नंबर आपण बघत आहात किती वाढत चाललेले आहेत, किंवा कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कोविड नंतर वाढले, त्यांचे डोळे ड्राय होतात. तर असे डोळ्याचे अनेक आजारही खूप वाढलेले आहेत.
त्यामुळे नक्कीच योग्य आणि अशा ॲडव्हान्स्ड आय केअरची लोकांना गरज आहे. चेंबूरमध्येच नाही, सगळीकडेच गरज आहे, कारण डोळ्यांचे विकारही वाढत आहेत आणि त्यामुळे त्यांचे योग्य निदान आणि योग्य उपचार होणं फार आवश्यक आहे.